भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय हि काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. माधवराव बनहट्टी. माधवराव बनहट्टी यांचा जन्म नागपूरला 19 फेब्रुवारी 1927 रोजी झाला. त्यांचे वडील नागपूर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. BSc झाल्याबरोबर अवघ्या 19व्या वर्षीच ते बंगालमध्ये प्रचारक म्हणले. त्यांच्या वडिलांना हा निर्णय पसंत नव्हता. त्यांनी पूजनीय गुरुजींची भेट घेऊन अत्यंत कठोर शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. माधवरावांची पहिली नियुक्ती बांकुडा जिल्ह्यातली. पहिल्या संघबंदीच्या काळात माधवदादांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत संघकार्य जोमानं सुरू ठेवलं. केवळ 3 वर्षात त्यांनी बंगाली भाषा आत्मसात केली आणि स्थानिक लोकांशी अस्खलितपणे बंगालीत बोलणं सुरू केलं. त्यांचं बोलणं इतकं अस्खलित होतं की ते बंगाली नाहीत यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांचं बंगाली साहित्याचं वाचन आणि लेखन अत्यंत दांडगं होतं. 1949 ते 58 पर्यंत त्यांनी कलकत्त्याच्या बंगाली स्वस्तिका या साप्ताहिकाचं काम सांभाळलं. 1949 ते 60 पर्यंत ते 24 परगणा येथे विभाग प्रचारक होते. 1975 मध्ये त्यांना संभाग प्रचारक हे दायित्व देण्यात आलं. आणीबाणीत भूमिगत राहून दक्षिण बंगालात त्यांनी काम केलं. तब्बल 31 वर्ष बंगालमध्ये प्रचारकाचं दायित्व निभवल्यानंतर त्यांना मॉरिशसला पाठवलं गेलं. मॉरिशसमध्ये 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर कार्याचा भक्कम असा पाया त्यांनी तयार केला. 1989 ते 90 या दरम्यान त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या पूर्वांचलाची जबाबदारी दिली गेली, ज्यात बंगाल, बिहार, ओरिसा व उत्तर पूर्व भारत सामील होता. त्यानंतर दिल्लीला बोलावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना विदेश विभागाची जबाबदारी अत्यंत विश्वासाने दिली. संघ कार्यार्थ प्रचारक जेव्हा वेगवेगळ्या प्रांतात जातो तेव्हा तेथील लोकांचं बोलणं, रीतिरिवाज, खाण्यापिण्याच्या सवयी, पोशाख यात एकरूप राहून तादात्म्य कसं राखावं याचं ते जिवंत उदाहरण होते. 55 वर्षांच्या संघ कार्यात ते कमलपुष्पाप्रमाणे प्रसिद्धीपासून संपूर्णतः अलिप्त राहिले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1 एप्रिल 2000 मध्ये त्यांच्या निधनानंतर आयोजित केलेली श्रद्धांजली सभा. अथक प्रयत्न करूनही श्रद्धांजली सभेसाठी त्यांचा फोटो मिळाला नाही. शेवटी फोटोशिवाय श्रद्धांजली वाहण्यात आली. मला वाटतं असं हे संपूर्ण जगातलं एकुलतं एक उदाहरण असावं. काही महिन्यांनी मोठ्या प्रयासानं त्यांचा एक फोटो मॉरिशसला मिळाला. हल्ली कलकत्त्याच्या केशव भवन या कार्यालयात तो लावण्यात आलाय. नागपूरच्या एका प्रतिनिधी सभेत आले असताना ते सहज स्वतःच्या घरी जाऊन आईला भेटले. आईनं विचारलं, माधवा, अरे तुझं हिंदू राष्ट्र कधी निर्माण होणार आहे बाबा? वडील बाहेरून आत येऊन लागलीच म्हणाले, हे पहा, मी सांगतो याचं हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही आणि तो कधीच घरी परतणार नाही. खरंच माधवदा कधीच घरी परतले नाहीत. वरील घटना घडल्यानंतर माधवदाचे आईवडील गंगासागर तीर्थयात्रेला गेले. योगायोगाने त्याच वेळी कलकत्त्याच्या शहीद मिनार येथील कार्यक्रमात पूजनीय गुरुजींचं भाषण होणार होतं. या कार्यक्रमात 15,000 स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते आणि हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीनं आणि अत्यंत उत्साहानं हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजर होते. या कार्यक्रमात पूजनीय गुरुजींचं ओजस्वी भाषण झालं. माधवदांचे आई वडील दोघेही उपस्थित होते.
माधवदांच्या आईवडिलांनी हा कार्यक्रम पाहिला. तो भव्य कार्यक्रम पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि उद्गारले, आपल्या माधवनं बंगालात खरोखरच मोठं कार्य उभं केलंय. त्यांच्या चेहऱ्यावर खरं समाधान विलसत होतं. शेवटी अतिश्रमानं शरीर साथ देईन असं झालं. त्यांना किडनीचा विकार जडला. इलाज करण्यात आला. पूर्ण प्रयत्न केले गेले, पण डॉक्टरांनी हात टेकले. माधवदांना शेवटी पुणे मुक्कामी त्यांच्या भावाकडे आणण्यात आलं आणि तेथेच त्यांची प्राणज्योत 1 एप्रिल 2000 रोजी मावळली. त्याही स्थितीत पुण्याच्या प्रभात शाखेत त्यांनी रोज आपली उपस्थिती लावली. सतत 55 वर्ष प्रचारकाचं दायित्व त्यांनी निभावलं. साधू संतांप्रमाणे घरादाराचा पूर्ण त्याग केला. फक्त एकदाच योगायोगानं आईच्या दर्शनार्थ धंतोलीतील आपल्या घरी ते गेले. संघ कार्यार्थ ती झिजून आपल्या आयुष्याची आहुती देणाऱ्या माधवदांना शतशत नमन. प्रथम नियुक्ती संघ वंदित संघ प्रचारक ऐन उमेदित. प्रथम नियुक्ती संघ वंदित संघ प्रचारक ऐन उमेदित. वडिलांना ते मान्य नभते वडिलांना ते मान्य नभते. हिंदू राष्ट्र ते स्वप्नी होते. प्रथम नियुक्ती संघ वंदित एक रूपते बंगभूमिती. खानपान संस्कृती जाणती. एक रूपते बंगभूमिती. खानपान संस्कृती जाणती. भ्रमण पूर्वांचली विदेशी. भ्रमण पूर्वांचली विदेशी. विश्व हिंदूच्या प्रसारासी. प्रथम नियुक्ती संघ वंदित संघ प्रचारक ऐन उमेदित. प्रथम नियुक्ती संघ वंदित. हा लेख बाल मुकुंद यांनी लिहिलेला आहे. हा लेख मला असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातून मिळालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपली पसंती माझ्यापर्यंत पोहोचवावी ही विनम्र विनंती. हो, आणि बेल आयकॉन म्हणजेच बेल बटन जर दाबलं तर माझ्या चॅनेलवरील समस्त व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. धन्यवाद.